नमस्कार मंडळींनो, प्रेज द लॉर्ड. मी मनीषा सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते प्रकाशित शब्द ह्या चॅनलमध्ये. आजचा जो विषय आहे आपला तो आहे नम्रता. तर नम्रता म्हणजे काय? तर नम्रता म्हणजे बायबलच्या वचनाप्रमाणे आज पाहणार आहोत. तर पहिलं वचन आहे मार्क 9 अध्याय आणि 35 वचन, ज्याच्यामध्ये देव म्हणतो, जो कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे. ज्याच्यामध्ये पहिला होऊ इच्छितो तो शेवट व्हायला पाहिजे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या स्कूलमध्ये पाहतो, एखादा मुलगा किंवा मुलगी नेहमीच फर्स्ट येत असतात, बरोबर? आणि फर्स्ट येता येता काय होतं की एखाद्यामध्ये एक ॲटिट्यूड येण्यास सुरू होतं. म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे तो चेंज होतो. जो मग कमी मार्क घेणारा असेल किंवा मग जास्त एव्हरेजवाला जो असेल, तर अशाने ते अवॉइड करू लागतात. आणि त्यांच्या त्या ॲटिट्यूडमुळे काय होतं, ते लोकांपासून दूर जाऊ लागतात, कारण ते स्वतःला ग्रेट समजू लागतात. मग सेकंड थिंग म्हणजे काय की जर तुम्ही खरोखर स्वतःला मोठे होऊ, म्हणजे स्वतःला खूप मोठं समजलं, पैसा आहे तुमच्याकडं, तर पैसा आहे म्हणून तुम्ही स्वतःला मोठे समजता. सर्व काही तुम्ही पैशाने खरेदी करू शकता, म्हणून तुम्हाला असं वाटू लागतं की वा, मी सर्व काही खरेदी करू शकतो, मला काही कमी पडणार नाही. असं आपल्यामध्ये जे आहे एक ॲटिट्यूड येतं. आणि प्लस आपल्यामध्ये जो घमेंडीपणा वाढू लागतो, मीपणा जो आहे तो वाढू लागतो, ज्याच्यामुळे आपण लोकांपासून दूर राहतो, दूर जाऊ लागतो. ह्याच्यामध्ये काय होतं, मग तुम्ही पैशाला आपलं समजता आणि लोकांना दूर करता, आपल्या लोकांना दूर करता, जे तुमची केअर करतात त्यांना दूर करता. हे लक्षात ठेवा की जो पैसा तुमच्याकडे आहे, आज आहे उद्या नसणार आहे, पण त्या पैशाने तुम्ही कितीही करा, काहीही करा, कधीही कोणतं रिलेशन जे आहे विकत घेऊ शकत नाही. ती लोक तुम्ही विकत घेऊ नाही शकणार आहे जी तुमची आज काळजी करतात, बरोबर आहे? पैसा येतो जातो, पण ते तुम्ही विसरू नका की एक जे रिलेशन आहे जे तुम्ही बनवता, ते बनवण्याकरता खूप वेळ लागतो आणि तुटण्याकरता एक क्षणसुद्धा लागत नाही. पण आपण जर असं करतो तर आपल्यामध्ये नम्रता जी आहे ती कमी होते. देवबापाचं उदाहरण घ्या. तो कोण होता? तो राजाचा राजा होता, देवाचा देव होता. त्याचं जो सर्वस्व किंवा त्याची जी म्हणतात ना, त्याची जी पोझिशन आहे ती ग्रेट आणि खूप मोठी अशी होती. आपलं जो जग आहे पूर्ण, ते त्याच्या हातात होतं. पण तरी देखील ज्यावेळेस आपल्यावर संकट आलं, त्यांनी काय केलं? एक मित्र म्हणून, एक बाप म्हणून ह्या जगामध्ये आला, एक साधारण मनुष्य बनला. ज्यावेळेस तो साधारण मनुष्य बनला, त्यावेळेस सुद्धा तो खूप काही चिन्ह चमत्कार अद्भुत कार्य करत होता आणि लोकांना हे जाणून देत होता की तो देवबाप आहे, कारण तो देवबाप होता आणि तो आपल्या बापाचा भार घेण्यासाठी, उचलण्याकरिता ह्या जगामध्ये आला होता. बट स्टील, तरी देखील तो काय करत होता? तो आपली सेवा करत होता. तो आपल्यांना जे पण संकट येत होतं, आपल्यावर जे पण काही संकट येणार होतं किंवा आलेलं असेल, त्या सर्वांना दूर करण्याकरता सतत आपल्या पाठीशी उभा राहत होता. मग ते कोणतंही असू दे. शेवटच्या टायमाला सुद्धा काय केलं त्यांनी? 12 शिष्यांचे पाय धुतले. जो त्याला पकडून देणार होता, जो त्याला नाकारणार होता, हे देखील त्यांनी काही विचार केला नाही. आज आपण त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं? जर आपल्याला सांगितलं असतं कोणी की तू ह्याच्या पापाचा भार स्वतः उचल, तुझ्या भावाच्या पापाचा भार, तुझ्या बहिणीच्या पापाचा भार, तुझ्या फॅमिली मेंबरचा भार तू स्वतः उचल आणि तू स्वतःचा जीव द्याल का? आपण तसं करू नाही शकणार, एवढी हिंमत आपल्यामध्ये नाही आहे. त्याने तर पूर्ण जगासाठी आपलं सर्वस्व सोडलं, आपलं स्वतःला सोडलं, स्वतःला विसरला, स्वतःचा प्राण दिला. का? आपल्यावर तो प्रेम करत होता आणि आपल्या प्रेमासाठी त्यांनी सर्व काही, जी पण काही लक्झरी जीवन होतं, त्यांनी एक सुद्धा निवडलं नाही. तो ह्या जगात येऊन विचार करा की ह्या जगात जर त्याची इच्छा असती तर तो एका राजा महाराजाच्या घरी जन्माला आला असता, पण त्यांनी ते नाही केलं. तो काय केला? एक साधारण घरामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि साधारण लोकांसाठी तो जगला, त्या सर्व लोकांसाठी जगला जे पापात बुडले होते आणि पापात पूर्ण जग बुडलं होतं. आणि तरी देखील तो शेवटपर्यंत आपल्यासाठी लढत होता. किती तो नम्र झाला आपल्यासमोर,
किती त्यांनी पायपीट केली, चालत फिरत लोकांना सतत तो सांगत असे की हे बरोबर आहे, हे चूक आहे, पण कोणी सुद्धा ऐकत नव्हतं. जी लोक ऐकत होती त्याच्या पाठीमागं फिरत होती, शेवटच्या टायमाला ती सुद्धा तोंड फिरून बसली. पण तरी देखील त्यांनी नम्रता सोडली नाही, त्यांनी सौम्यता सोडली नाही. शेवटच्या टायमाला देवबापाकडे तो काय प्रार्थना करतो की बाप्पा, हे ओळखत नाही, ह्यांना माहीत नाही की हे काय करतात, तर हे ओळखत नाही की हे काय करतात, पण तू हे ना माफ कर. आपल्यासाठी त्यांनी माफी मागितली. किती ग्रेट ना. ह्याला नम्रता म्हणतात. ज्यांनी शिष्यांचे पाय धुतले त्याला नम्रता म्हणतात. त्यांनी कधीही आपल्याला स्वतःला ग्रेट समजलं नाही कोणापेक्षा. तो साधारण मनुष्यांमध्ये मस्त जगला, हसत खेळत राहिला, लहान लहान मुलांवर प्रेम केलं, गरीबातल्या गरीबाला जवळ केलं. किती मोठी गोष्ट आहे. आज आपण 4 पैसे जवळ आलो की आपल्या स्वतःच्याच घरातल्या लोकांना दूर करतो का? कारण आपल्याकडे काहीतरी हेल्प मागतील, काहीतरी पैसा मागतील, आपल्या डोक्यात असे विचार येऊ लागतात. मग आपण काय करतो? त्यांना दूर करतो आपल्यापासून. का? आपला पैसा आहे, आपल्याला तो हे करायचा आहे, म्हणजे हे विचार आपल्या डोक्यामध्ये. कसं ना आपलं जीवन असतं, जे देवबापाने आपल्याला एक्झाम्पल बनवून दिलेलं आहे तशा प्रकारे जगणं किती अवघड आहे. आणि तो जगला, हे विचार करा की कशा प्रकारे जगला असेल तो आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी. ही नम्रता आपल्यामध्ये यावी अशी देवबापाची इच्छा आहे. म्हणून देवबापा म्हणतो की तुम्ही जे आहे, जे शेवट म्हणजे जे पहिला असेल तो शेवटला हो पहा. असं नको की मीच पुढे नाही. पुढे होऊन द्या सर्वांना. काय फरक पडतोय? कुठे काय जाणार आहे आपलं? बरोबर आहे, जगामध्ये आपण आलोय मोकळं, जाणार मोकळं आहोत. पण ज्या वेळेस देवबापाकडे जाण्याचं टाईम येईल त्यावेळेस आपल्याला कसं जायला पाहिजे? आज जर आपण देवाच्या इच्छेनं चालतो तर त्यावेळेस कोण जाणे की आपण देवाच्या इच्छेनं चालल्यानुसार किंवा त्याच्याप्रमाणे वागलो, ह्यामुळे देवबाप आपल्याला सर्वात प्रथम फर्स्ट ठेवेल आणि फर्स्ट निवडेल. हे लक्षात ठेवा. स्वर्गाचं राज्य सर्वांसाठी देवाने केले, पण त्यातले निवडले कोण जाणार आहेत? जे देवबापाच्या इच्छेप्रमाणे चालतात, जे विश्वास ठेवतात, त्याच्या मार्गावर चालतात ते. मी म्हणणारे असेच पाठीमागं राहतील. मग ते किती मोठे प्रीचर असू दे, किती मोठे प्रॉफिट असू दे, किती मोठे पास्टर असू दे, ते देव बघणार नाही. ते तुमचं वागणं बघणार आहे, तो तुमचा विश्वास बघणार आहे, आणि तुम्ही कशा मार्गावर चालता हे बघणार आहे. हे फक्त लक्षात ठेवा. इथं बघा, देव जो निवडलेले आहेत ती कशी असावी, देवाने निवडलेली लोक कशी असावी, देवाला असं वाटतं. कलसी 3:12 करुणायुक्त हृदय, ज्याला देवाने निवडले त्याचं हृदय करुणायुक्त असलं पाहिजे, आणि ममता भरलेलं, नम्र भाव आणि लीनता, सहनशीलता हे सर्व असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सहन करण्याची शक्ती असली पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये ममता असली पाहिजे, प्रत्येक गोष्ट जे हृदय आहे आपल्या हृदयामध्ये करुणा पाहिजे, दया पाहिजे, माया पाहिजे आपल्यामध्ये. तशी लोक देवबापाला आवडतात, तशी लोक देवबाप निवडतो. आज आपण काय करतो? आज आपण बाहेरचं तर सोडून द्या, घरातल्या घरामध्ये सुद्धा आपण जर आज पाहिलं तर किती प्रेम असतं एकमेकांवर. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर खूप भांडण तंटे होतात. का होतात? कारण आपल्यामध्ये ते प्रेम नाही. आपण ते प्रेम जसं पाहिजे एकमेकावर तसं करत नाही. आपण त्या गोष्टींना महत्त्व देतो ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत. खूप काही अशा जीवनात गोष्टी आहेत, जर आपण विचार केला तर नक्कीच कळून येईल की आपण ह्या गोष्टींपेक्षा खरोखर जे रिलेशन आहे त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. तुमचा शेजार धर्म काय आहे त्यांच्यावर प्रेम करा, त्याच्यावर प्रीती करा. पण तुम्ही काय करता? छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांच्याबरोबर सुद्धा भांडत बसता. बरोबर आहे. मग हे जर आपण करतो, हे चुकीचं करतो की बरोबर करतो? जर असं केल्याने देवबाप आपल्याला निवडणार आहे का, हे कधी आपण विचार करतो का? देवबाप आपल्याला कोणत्या गोष्टी बघून निवडतो हे विचार करणं आज खूप गरजेचं आहे. आणि आजच्या जर काळात पाहिलं तर असं संकट जे आलेलं आहे आपल्यावर, त्या संकटात जे आहे पाप अजून वाढत जाईल. त्यामुळे आपण आपल्यावर कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे.
ठीक आहे. आणि नम्रतेनं राहणं फार गरजेचं आहे. ममता असणं, सहनशीलता असणं. सहनशक्ती आपल्यामध्ये इतकी कमी आहे की कोणी जर काही आपल्याला फोडून येऊन म्हटलं की चल तू साईडला हो, मला तिकडे जाऊन दे, तर आपल्याला किती राग येतो. तू कोण मला बोलणार, हां, मला कसं ह्याने साईडला व्हायला सांगितलं, म्हणून आपण तिथं भांडणं करतो. बरोबर आहे ना. जर कोणाचा धक्का लागला चुकून तर आपण त्याच्यावर सुद्धा अंगावर जातो, भांडायला उडतो त्याच्यावर. धक्काच कसा मारला हे आपण ओळखून घेत नाही की ती सिच्युएशन काय आहे. गर्दी आहे, त्या गर्दीत एकमेकाला धक्का लागतो. बरोबर आहे. लेडीजचा लागतो, जेंट्सचा लागतो, पण तिथं समजून घ्या पहिलं काय झालंय काय नाही, आणि मग पुढे तुम्ही स्टेप उचला. बिना समजता का प्रत्येक गोष्टीत स्टेप उचलतो आपण, हे चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही एक दुसऱ्याबरोबर भांडता तर चूक काय आहे, आणि तुम्ही जे आरोप लावता एकमेकावर ते बरोबर आहे का, ते समजून घेतल्याशिवाय जर भांडता तर हे चुकीचं आहे. पहिल्यांदा समजून घ्या एकमेकाला. ज्यावेळेस पण तुमच्या मनात असं येईल की एकाबरोबर कोणतं तर छोटी मोठी गोष्ट असते, पण भांडण्याकरता म्हणतात ना, उत्सुक होतात लोक, कधी भांडण घालून कधी काय करू, असं होतं. हे चुकीची गोष्ट आहे, कारण आपल्याला सहनशीलता नाही आहे ना, म्हणून आपण ह्या गोष्टी करून जातो. त्यामुळे आपण आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा. जे तुम्ही बोलता ते चांगल्याच प्रकारे बोला, किंवा जे बोलता ते समजून घ्या, ते इतरांना समजेल असं बोला. त्यामुळं मग पुढं प्रकरण वाढणारच नाही, हे लक्षात ठेवा. आणि पुढे पाहतो आपण, देवाच्या लोकांमध्ये काय असणं गरजेचं आहे, असं आणखीन देवबाप काय म्हणतो बघा. सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करणे. सौम्यतेने वागणे, बरोबर आहे. एकमेकाला समजून घेऊन वागणे, हेच देवबाप हिथं पण तेच सांगत आहे. तुम्ही समजून घ्या एकमेकाला. तुमची जी क्षमा करण्याची शक्ती आहे ती यूज करा. तुम्ही जर एकमेकासाठी फक्त भांडतच राहिला तर ते भांडतच लाईफ टाईम ते तसंच राहील. जर तुम्ही क्षमाच नाही मागितली तर मग प्रॉब्लेम असा होईल की ते भांडणं वाढत जाईल, आणि तुम्ही एकमेकाला माफ न करताच हे जग सोडून जाल. ते भांडणं मग कुठंपर्यंत जाणार, कुठं काय, काहीच नाही, त्याला एंड नाही ना, शेंडा ना बुडका. कशाला उगीचच पाहिजे. चूक केली तर माफी मागा, कमी होत नाही, पण चूक केली तर माफी मागणं गरजेचं आहे. चूक नाही केली तर तुम्ही समजावून सांगण्याची कॅपॅसिटी पण ठेवा, पण सौम्यतेने सांगा, हे मात्र आहे. प्रभू काय म्हणतो बघा, नम्र व्यक्ती कसा असावा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते पॉईंट असावे, हे देवबाप सांगतो आपल्याला. रोमकरास 9 अध्याय 1 वचन, पहिलं वचन, ह्याच्यामध्ये देव म्हणतो की ख्रिस्तामध्ये जो सत्य बोलतो तसा पाहिजे. ख्रिस्तामध्ये नेहमीच सत्य बोलणारा, खोटं नाही. 1 थेसलनी 5 अध्याय 9 वचन, नेहमी आभार मानणारा. जरी कोणी तुम्हाला काय देतं नाही देतं तरी तुम्ही त्याला जसं काय दिलं तर धन्यवाद बोलता. बरोबर आहे. चुकून जर आपण धक्का लागला तर सॉरी बोलला तर इट्स ओके बोलतो. बरोबर आहे, प्रेमाने बोलतो. मग देवबाप जो तुम्हाला इतकं भरभरून देतो त्याला देखील तुम्ही आभार मानणं गरजेचं आहे. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुमचं तो संरक्षण करत आहे त्याच्यासाठी धन्यवाद द्या. जे 2, 3, 4 टाईम जे खात आहात त्या जेवणासाठी तुम्ही धन्यवाद द्या. आज जर तुम्ही जगत आहात आणि एक सेफ जीवन जगत आहात त्याच्यासाठी धन्यवाद द्या. आपल्याला जी लेकरं बाळं दिलं त्यांना सेफ ठेवले त्याच्यासाठी धन्यवाद द्या. प्रत्येक एक गोष्ट छोटी छोटी आहे जी देवाने आपल्याला दिलेली, त्याच्यासाठी धन्यवाद करा. झोपताना, उठताना, जे पण काही तुम्हाला दिलेलं आहे, जे पण दिवस तो दाखवत आहे त्याच्यासाठी धन्यवाद करा. रोम 12:15 मध्ये देवबाप म्हणतो, दुसऱ्यांबरोबर आनंदित राहा. जर शेजारची तुमची आनंदित आहे, चांगलं काही तर सेलिब्रेट करत आहे, त्याची काही तर खुशी असेल त्याच्यामध्ये तुम्ही सामील हो. जर ते म्हणतायत तर तुम्ही सामील व्हा. त्यांच्यावर तुम्ही जळू नका, हां असं तसं, अशी कशी खुश आहे, असं तसं, या असं काही बोलून वगैरे तुम्ही त्यांच्या पण खुशाचं हे भरता आणि स्वतः पण मग स्वतःचं मूड ऑफ करून घेता. सो बेटर वे की जावा तुम्ही त्यांच्या खुशामध्ये सामील व्हा. जर दुःख आहे तर दुःखामध्ये सामील व्हा. तर त्याला तुम्ही ज्यावेळेस तुम्ही असं कराल ते शेजार धर्म तुम्ही निभवता. आणि देवबापाची अशीच इच्छा आहे की जशी तुम्ही आपल्यावर तशी शेजाऱ्यांवर प्रीती करा. Efeses 6:18 मध्ये देव काय म्हणतो, देव म्हणतो की प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. तुम्ही सतत प्रार्थना करत राहा.
प्रार्थना करत राहणं याचा अर्थ काय? बघा, आपण ज्यावेळेस संकट येतं, प्रॉब्लेम येतं, त्यावेळेस देवाकडे जातो, बरोबर आहे. आणि त्यावेळेस मग देवाकडे मागत बसतो. मग असं नाही आहे ना की देवबाप काय ATM आहे की जिथं कार्ड काढलं आणि पट्ट दिवशी पैसे आले. नाही, देवबाप हा देवबाप आहे. त्याच्याकडे तुम्ही मागा. ज्यावेळेस तो तुम्ही मागता त्यावेळेस तो तुमचा परीक्षा पाहतो. तुमची परीक्षा पाहताना तो तुमचं हे पेशन्स पाहतो की किती आहे, तुझा विश्वास किती आहे माझ्यावर हे पाहतो. हे लक्षात ठेवा. मग उठता बसता ज्यावेळेस पण तुम्ही सकाळी उठता, प्रार्थना करा आणि मग तुमचा दिवस सुरुवात करा. दुपारच्या वेळेस प्रार्थना करा ज्यावेळेस शांत असतं. तिसऱ्यांदा ज्यावेळेस रात्रीच्या टायमाला एकांतात बसून गुडघ्यावरून प्रार्थना करा, बायबलची वचनं वाचा आणि देवबापाला धन्यवाद द्या सतत. इतर लोकांसाठी संकट जे आपल्यावर येत आहेत, लोकांवर येत आहेत, त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याची उपकार स्तुती करा. हे करणं फार गरजेचं आहे. 3 टाईम प्रार्थना फार गरजेचं आहे, फार इम्पॉर्टंट आहे. देव तुमच्याबरोबर सतत राहतो, हे लक्षात ठेवा. इफिस 6 आणि 1 ते 2 मध्ये काय म्हणतो देव बघा, आपल्या आईबापाचा मान राख आणि प्रभूमध्ये मान राख. म्हणजे तुम्ही खरोखर ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्याचा मान राखणं फार गरजेचं आहे. ज्या संकटातून, ज्या प्रॉब्लेममधून, जे कष्ट सहन करून तुम्हाला जन्म दिला, आज जर तुम्ही त्यांची रिस्पेक्ट करत नाही तर दुसऱ्यांची कशी काय कराल? जसं त्यांचा मान राखता, जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं पण मान राखा तसाच. कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, तो पण तुमचा आईबाप आहे, बरोबर. आपला जो म्हणतात ना, तो आपला आत्मिक आईबाप आहे. हे दैहिक आईबापाच्या पहिला जो येतो तो आत्मिक आईबाप आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्यांना त्याच्या जवळ जा, आणि हो, आणि ज्यावेळेस तुम्ही हे पाहता त्यावेळेस तुम्ही जवळ जा. कारण देवबापाला हे सर्व काय आवडतं. ज्यावेळेस तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करता, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वचनानुसार चालता, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता. कारण देवाची इच्छाच आहे की त्याची लेकरं त्याची इच्छा पाळावं आणि त्याच्या मार्गानुसार चालावं. तर आज जर तुम्ही हे करता तर तुम्ही देवाच्या राज्यासाठी तयार होता. कारण देवाला ती लोकं आवडतात जी देवाची सर्व जे आहे इच्छा पूर्ण करतात. सो आय होप आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वचनं फक्त ऐकून सोडून नका देऊ, तर त्याच्यावर मनन करा. देवबाप काय बोलायचा प्रयत्न करतो ते समजून घ्या. आय होप आजचा विषय आवडला असेल. पुन्हा एकदा विचारेल, कारण जर चुकलं असेल तर माफ करा आणि नक्की मला सांगा की चुकलं असेल तर काय चुकलं आहे, म्हणजे नेक्स्ट टाईम जे आहे ते सेम चुका ज्या आहेत रिपीट करणार नाही. ह्यासाठी चला छोटीशी प्रार्थना करू. अतिपवित्र पवित्र परमेश्वर तारण करता, खऱ्या व जिवंत थोर आणि महान गौरवात बसलेले एकुलते एक देवबापाच्या पुत्रा, जन्मल्यापासून सांभाळ केलास, ही वेळ दाखवलीस, अशी धन्यवाद या सुंदरशा वचनासाठी. धन्यवाद आजच्या ह्या वचनाबरोबर तू बोललास आमच्याशी म्हणून धन्यवाद. इतर जो पण कोणी वाचेल, जो पण कोणी ऐकेल ही वचनं, त्या सर्वांवर तुझा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठव. त्यांना ब्लेस कर प्रभू येशू ख्रिस्ता. ह्या वचनाने ते चालू शकू असं त्यांना आशीर्वाद दे प्रभू. आजच्या ह्या जीवनामध्ये खूप कठीण परिस्थिती आल्यामुळे प्रभू खूप लोक भटकत आहेत, मार्गावरून भटकत आहे, तुझ्या मार्गावरून भटकत आहे. त्या सर्वांना सरळ मार्गावर आणि हीच प्रार्थना आहे. तुझा आशीर्वाद प्रत्येकावर असावा हीच प्रार्थना आहे प्रभू येशू ख्रिस्ता. सर्वांना ब्लेस कर, सर्वांना निरोगी ठेव येशू ख्रिस्ता आणि ह्या करोनापासून वाचून ठेव हीच प्रार्थना आहे. काही चुकलं तर क्षमा कर. इथून पुढची वेळ चांगल्या प्रकारे सांभाळण्याची पूर्ण खात्री आणि विश्वास आहे येशू. ही छोटीशी प्रार्थना तुझ्यासाठी करते म्हणून ऐक प्रभू. आमेन. Thank you so much and God bless you all.